30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2025 चे भविष्य भाकीत राष्ट्रीय नेतृत्वाकडून धाडसी निर्णयांची शक्यता। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता रवी शनी प्रतियोगामुळे या सप्ताहात विदर्भ, मराठवाडा, पूर्व महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील। अतिवृष्टीमुळे काही शहरातील जनजीवन विस्कळीत होईल। रवी शनी कुयोगामुळे काही राजकीय व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागेल। राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। प्रथम स्थानातील शुक्रामुळे या काळात जनता आनंदी राहील। नवरात्र, दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल। अनेक ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल। या योगामुळे बाजारपेठेत मोठा उत्साह दिसेल। वस्त्र, अलंकार, नवीन खरेदीसाठी लोकांमध्ये उत्साह दिसेल। कन्या राशीतील बुधामुळे व्यापारी वर्गासाठी हा काळ उत्तम राहील। शेअर मार्केटमध्ये तेजी राहील। सोन्या चांदीच्या भावातील देखील तेजी कायम राहील। वाहन किंवा घर खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळेल। सप्तमातील राहूमुळे परराष्ट्र धोरणांबाबतचा गोंधळ कायम राहील। ट्रम्प टॅरिफमुळे विस्कळीत झालेला परदेशातील व्यापार मंदवण्याची शक्यता राहील। याच काळात महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणांबाबत अनपेक्षित निकाल लागतील। महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल लांबणीवर पडतील। धनस्थानातील बुधामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील। रुपयाचे देखील मूल्य वाढेल। चंद्र शुक्र शुभयोगामुळे कलाकार किंवा स्त्रीवर्गासाठी हा काळ अनुकूल राहील। या क्षेत्रातील व्यक्तींचे मानसन्मान, गौरव होतील। मोठ्या पदावर संधी मिळेल। नवीन चित्रपटांना मोठे यश मिळेल। तृतीयेतील मंगळ भारतीय खेळाडूंसाठी अनुकूल असून स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल। या काळात या योगामुळे देशाची ताकद वाढण्याची शक्यता असून देशाच्या संरक्षण क्षमतेमध्ये देखील मोठी वाढ होईल। भारताकडून या काळात मोठे धाडसी निर्णय घेतले जातील। या काळात मोठे दहशतवादी, माओवादी मारले जातील। मोठे गुन्हेगार पकडले जातील। विद्यार्थी, लहान मुलांसाठी हा काळ अनुकूल राहील। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। पवारांचा आघाडीसोबत विस्तार। शरद पवार यांची मेष रास असून दशमेश रवी लग्नस्थानी असल्यामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील देश व राज्य पातळीवरील महत्त्वाचे नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत। 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून असामान्य कर्तृत्व 50 वर्षाच्या राजकारणात त्यांनी सिद्ध केले आहे। वृश्चिक लग्न व वृश्चिक राशीत रविबुध असल्यामुळे त्यांच्या मनाचा थांगपत्ता कुणालाही अचूक लागणे कठीण असते। रवी मंगळाचा प्रभाव असल्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये अपराजित राहिले आहेत। सध्या त्यांना 7.5 सुरू असून दशमातील ग्रहणामुळे अजित पवार व सहकारी पक्षातून बाहेर पडल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे। 7.5मुळे पुढील काळात पक्षाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीला सोबत घेऊन पक्षाचे अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे। 2027 नंतर आरोग्याची काळजी घ्यावी लागणार असून 7.5ची शेवटची 5 वर्ष 2027 ते 2031 या काळात मार्गदर्शक म्हणून त्यांना भूमिका पार पाडावी लागणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।